तर मंडळी, आज खूपच लेट झालं होतं आणि आज तब्येतसुद्धा डाऊन होती. त्यामुळं आवरायलासुद्धा खूप उशीर झाला होता आणि काल डबल असल्यामुळं मॉर्निंगसुद्धा होती, नाईटसुद्धा होती. त्यानंतरला घरी येऊन सर्व आवरून घेतलं. त्यानंतर मुलांच्या टिफिनची तयारी चालू केली. मुलाने आज सांगितलं होतं, "मम्मी काय देतेस?" बोलली, "पटकन बनेल तेच देऊ शकते मी. आता भाजी साफ करायला टाईम नाही आहे." तर चटणी घालून घेतली इथे आणि चपात्या करून घेतल्या. आवरून पटापट बाकीचे सर्व कामं करून त्याच्या टिफिनची तयारी. त्याला मध्येच मम्मीची आठवण आली तर मला किस देतोय. मी सुद्धा खुश, तो सुद्धा खुश. त्यानंतर त्याला पहिला नाश्ता दिला. त्यानंतर टिफिन पॅक करून घेते, कारण त्याची घाई जास्त असते. मग काय मंडळी, आपली कामं आवरतच बसायची असतात. आणि मला कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आमची चिवताई तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, पण ती तिच्या व्हिडिओमध्ये जेव्हा ती काही स्पेशल बनवेल तेव्हा नक्की ती तुम्हाला विचारेल. आणि आज तशी पण सुट्टी असल्यामुळं मी आज सुट्टी घेतली होती तब्येत ठीक नसल्यामुळं. आणि मी चहा बनवली होती आणि खारी घेतली होती. नाश्ता करून घेतला. तुम्हालासुद्धा असं आवडतं का चहा खारी या बटर खारी, टोस्ट खारी? मलासुद्धा खूप आवडतं. त्यानंतर नाश्ता झाल्याच्यानंतर काय घरातली कामं आवरून घ्यायची. तर आज मला माझ्या भावाकडे जरासं काम होतं, तर तिकडे जायचं होतं. जवळच राहतो, तर त्याच्याकडे जाऊन येते. बाजूलाच राहिल्यामुळं मी लगेच जाऊन लगेच येते. आणि भावाकडनं आल्याच्यानंतरला मी काही खत मागवले होते झाडांना टाकण्यासाठी, ते टाकून घेते. आणि आज सुट्टी असल्यामुळे मार्केटला जाणार. आज संध्याकाळी मार्केटला गेली होती आणि तुम्ही बघू शकताय मी स्पेशल काहीतरी बनवायला आणले आणि त्याची रेसिपी नक्की टाकणार आहे. तुम्ही सबस्क्राईब नक्की करा.